नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. येणारा काळ किती धोकादायक असू शकतो या बाजूच्या फिडीवरनं आपल्या लक्षात येईल. कारण आता नैसर्गिक हे भेटणं मुश्किल आहे. नैसर्गिक फळ असतील, भाजीपाला असेल किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक ज्या गोष्टी आपल्याला इझिली उपलब्ध व्हायच्या ते कालांतराने पूर्णपणे बंद झालेले असतील. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर धक्का बसण्यासारखा आहे. या अगोदर आपण अनेक व्हिडिओ बघितले आहेत. आंब्याचा असेल, पेरूचा असेल, ॲपलचा असेल, केळीचा असेल, ह्या गोष्टी आर्टिफिशियली कशा तयार केल्या जातात, आर्टिफिशियली त्यांना कृत्रिम इंजेक्शन देऊन त्याला कृत्रिमरित्या कसं पिकवलं जातं, ह्या आपण गोष्टी बघितल्या आहेत. त्यासोबतच फळभाज्या, पालेभाज्या यावरती फवारणी करून जे कृत्रिमरित्या त्याची वाढ करून कशा पद्धतीनं ते मार्केटमध्ये आणून विकल्या जातात हे पण आपण बघितलं आहे. आता यासोबत जर प्रकार मार्केटमध्ये आला तर हा किती धोकादायक असू शकतो हे तुम्ही जस्ट कल्पना करा, विचार करा. आता यांनी डिक्टो जी पानगोबी बनवली आहे आणि त्यांनी कापून पण दाखवली आहे, ती खऱ्या पानगोबीलाही मागे टाकेल एवढ्या परफेक्टपणे त्याची रचना केलेली आहे. आणि ती विशेष म्हणजे कळत नाहीये की ती कृत्रिम आहे, असं नैसर्गिक असल्यासारखं वाटते. ते येणाऱ्या काळामध्ये जर आपण निसर्गाला जपलं नाही, शेतकऱ्याला जपलं नाही, शेतकऱ्याची कदर नाही केली तर अशा गोष्टी मार्केटमध्ये कृत्रिम येतील आणि माणसाच्या शरीराची वाट लागेल. येणारा काळ हा धोकादायक याच्यासाठी आहे कारण माणूस हा निसर्गाला जपत नाही, माणूस हा नैसर्गिक गोष्टीला जपत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचे भोग हे माणसालाच भोगावे लागणार आहे आणि त्याची सुरुवात ही अशा पद्धतीने होऊ शकते.